छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे। ज्या नवीन ताई दादा ॲड झालेत ना आपल्याला त्यांचं म्हणजे त्यांच्या कमेंट असतात की तुमचा होम टूर व्हिडिओ टाका किंवा तुमचं घर दाखवा। आणि जो पाठीमागचा होम टूरचा व्हिडिओ होता ना मागच्या वर्षी टाकलेला, तर त्याला सुद्धा म्हणजे तो सुद्धा चांगला व्हायरल गेला होता। तर त्याला सुद्धा अजून कमेंट येतात की तुमच्या घराचा प्लॅन कसा आहे, काय आहे, जागा किती आहे। तर हे सगळे प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ताई दादांनो, पाठीमागच्या वर्षी जो व्हिडिओ मी अपलोड केला होता ना आपल्या होम टूरचा, तर त्यामध्ये आणि आता मी जो व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्या होम टूरचा, तर त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला खूप फरक पाहायला मिळेल। कारण पाठीमागच्या वर्षी झाडं खूप आपले छोटे होते आणि ह्या वर्षी खूप मोठाले झालेले आहेत। त्यानंतर आपलं खालचं गार्डन होतं त्यावेळेस फक्त, आता वरती पण आपण गार्डन बनवलेलं आहे, टेरेस गार्डन, आणि बराचसा म्हणजे फरक झालेला आहे, म्हणजे बदल केलेला आहे घरामध्ये। तर दोन्ही व्हिडिओ पहा, पहिल्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईल, तर तो सुद्धा व्हिडिओ चेक करा। दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, तर फरक तुम्हाला सुद्धा जाणवल काय काय केलं आहे आम्ही, म्हणजे बदल काय काय केला आहे। तर चला आता आधी तुम्हाला मी खालचं गार्डन दाखवते आणि आपण हॉलपासून मग सुरुवात करू। तर चला। तर मंडळी, तुम्ही बघू शकता माझ्या घराचा फ्रंट असा आहे। तर बऱ्याचशा ताईदादांच्या कमेंट येतात की तुमच्या घराची सगळी जागा किती आहे। तर ताईदादांना माझ्या घराची सगळी जागा 2200 स्क्वेअर फूट आहे, म्हणजे 2.25 गुंठे, आणि 2.25 गुंठ्यामध्ये 1400 स्क्वेअर फूट बांधकाम आहे फक्त, आणि बाकीची जागा अशी मोकळी सोडलेली आहे। तर तुम्ही बघू शकता पोर्च पण खूप मोठा केलेला आहे आम्ही, कारण पोर्च खाली मोठी गाडी राहते। त्यानंतर इकडं किचनच्या समोर पण जागा आहे, तर इथं सुद्धा आम्ही टू व्हीलर लावत असतो। तर टू व्हीलर रात्रीचं लावत असतो, गाड्या आतमध्ये रात्रीचंच राहतात, तसं दिवसा बाहेर असतात, कारण मुलं कॉलेजला जातात, फौजी साहेब ड्युटीवर जातात। दिवसा थोडंसं मोकळं राहतं, पण रात्रीचं आतमध्ये गाड्या लावावं लागतात। तर तुम्ही बघू शकता तुळशीवृंदावन त्या दिवशीच आणलं मी, तर बऱ्याचशा ताई मावशींना माहिती आहे जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात ते। आणि इथं सुद्धा खूप असं कुंड्यांनी भरलेलं होतं सगळं, खूप झाडांच्या कुंड्या झाल्या होत्या। तर अडचण होत होती थोडीशी, त्यामुळे आम्ही बाकीच्या झाडांच्या कुंड्या सगळ्या टेरेसवरती ठेवल्यात। तर टेरेस गार्डन पण बनवलेलं आहे आपण, तर ते सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवते। तर आमच्या फौजी साहेबांना मला पण नेचरची, गार्डनची, असं हिरव्यागार मस्त झाडांची खूप आवड आहे। तर आम्ही अशी झाडं लावत राहतो। तर आजकाल सिटीमध्ये काय ना, म्हणजे 1 फूट सुद्धा जागा कोणी सोडत नाही, घराला घर चिकटून असं खूप घरं असतात, असं झाडं वगैरे लावायला कोणी काही जास्त जागा सोडत नाही। त्यामुळं किचनच्या समोर आम्ही जेवढी जागा होती ना तेवढी अशी झाडांनीच सगळी कव्हर केली, वेल लावले, तुम्ही बघू शकता। नागवेलीचा वेल आहे, त्यानंतर मधुमालतीचा वेल आहे, गोकर्णाचा वेल आहे, त्यानेच असं एकदम हिरवगार केलं आहे आम्ही। पामटरांची झाडं लावलेत आणि असं हिरवा कॉर्नर केला आहे आम्ही छोटासा किचनच्या समोर, म्हणजे घराच्या बाहेर पडलं की थोडंसं म्हणजे असं हिरवं दिसलं की छान वाटतं। आणि आपल्या नागवेलीचा वेल तर तुम्ही बघू शकता, असा चिपकलीसारखा भिंतीला चिकटून चाललाय ना तो, त्याला कुठं बांधायची गरज पडत नाही का काहीच नाही, नुसतं लावून दिला तो मस्त आला ना एकदा, तो भिंतीला आपोआप असा पकडतो चिपकलीसारखा, आणि मस्त तो हिरवागार वाटतो आणि शुभ पण नसतो आपल्या दारामध्ये लावलेला। तर तुम्ही बघू शकता ही छोटीशी जागा होती ना किचनच्या समोर, आम्ही सगळ्या झाडाच्या कुंड्यांनी गच्च भरवलं होतं, जसं काही नर्सरी झाली होती तयार तिथं। तर अडचण होती ती थोडीशी, आणि पावसा पाण्याचं कसं भीती वाटते इचूकाट्याची ना, तर सगळ्या झाडांच्या कुंड्या आम्ही वरती टेरेसवरती ठेवल्यात आता। आणि त्यानंतर हे साईडची झाडं दाखवते आता, तुम्ही बघू शकता पोर्चच्या साईडनी सुद्धा अशी मोठाले झाडं लावलेले आहेत, आणि ही अशी माझी पोर्च आहे, तुम्ही बघू शकता। आता पोर्च खाली हे ड्रेनेज सारखं जे मोठं झाकण दिसतंय ना, तुम्ही म्हणता ते कशाचं आहे, तर त्या खाली बोर आहे। तर त्याच्यावरतून आपली मोठी गाडी लावावी लागते ना, तर त्यामुळे आपलं बोर खराब होऊ नये त्यासाठी असं फरचीमध्ये मोठं खड्डा ठेवलेला आहे आम्ही, आणि त्याच्यावरती ड्रेनेजचं मोठं झाकण आणून लावलेलं आहे, म्हणजे त्या बोरला काही होणार नाही आणि बोर आपला सेफ राहील। आणि पोर्चमध्ये असं पॅक बन शूज स्टँड पण बनवलेलं आहे आम्ही। कसं आहे ना, शूजमध्ये असं इचूकाटा जाऊन बसायची भीती वाटते ना, त्यामुळे त्या शूज वगैरे याच्यामध्ये राहतील, आणि चपला ठेवण्यासाठी लोखंडाचं स्टँड त्याच्या शेजारी वेगळं ठेवलंय, आणि हिरवेगार अशी मस्त झाडं आम्ही जिथं जागा मिळेल तिथं ठेवत राहतो। तर झाडांची अशी आवड आहे ना मला। तुम्ही बघू शकता प्लास्टिकचं जे झाकण दिसतंय ना, तर तिथं आमचा मोठा हौद आहे, 8-10 हजार लिटरचा हौद आहे। तर मुळा डॅमचं पाणी असतं त्या हौदामध्ये, आणि बोर तर आहेच आपला। तर बोरचं पाणी फक्त आम्ही झाडांना वापरतो, आणि हे जे कनेक्शन आहे मुळा डॅमचं पाणी येण्यासाठी हौदामध्ये सोडत असतो आम्ही। आणि इतके सारे जे कॉक दिसतात ना, तर हे ना मला पण समजून घेता करता 2-4 महिने लागले होते, इकडलं पाणी तिकडं जाण्यासाठी, तिकडलं पाणी इकडे येण्यासाठी, किंवा गाडी धुण्यासाठी प्रेशर पॉईंट असं बनवलेलं येतं। आणि तिथून इकडं साईडनी आल्यानंतर असे 5-5 फूट जागा सोडलेली आम्ही। इथं सुद्धा खूप असे मोगऱ्यांची झाडं असं बरंचसं लावलेलं आहे।
तर तुम्ही बघू शकता अशी मोगऱ्यांची जाळी आहे, 3-4 प्रकारचे मोगरे पण लावलेली आहेत मी. इथं 2 प्रकारची जास्वंदी पण आहे. अशी थोडीशी घराच्या साईडने जागा सोडलेली आहे आम्ही झाडं लावण्यासाठी आणि थोडासा स्पेस असताना घराच्या साईडने छान वाटतं. तर इथं कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता लिंबुनी आहे, सीताफळाचं झाड आहे. जिथं जागा मिळेल ना तिथं मी अशी जास्वंदीच्या काड्या ना कटिंग करून लावत असते. आणि इथं सीताफळाचं मोठं झाड आहे, तर त्याला फुलं येतात आणि पडून जातात आजकाल, काही त्याला फळच धरीना झालंय. आणि इथं मोठं चिकूचं झाड आहे, गवती चहाची झाडं. तर ही जागा जी आम्ही साईडनी सोडलेली ना थोडी-थोडीशी, तर ती एकदम जमिनीमध्ये जागा आहे. ती फरचीवरती असं कॅरी नाही बनवलेली. ती कॅरी बनवल्यानंतर साईडने आम्ही ह्या फरच्या लावलेल्या आहेत. तर इथं सुद्धा शेवंती, झेंडू, गवती चहा, मिरच्या, त्यानंतर अशा तुळशी तर खूप ठिकाणी आमच्या आलेल्या आहेत. आणि असं एक गुलाबाचं झाड, हे बाकीच्या झाडांच्या सुद्धा कटिंग मी अशा खोचून दिल्या की छान येतात. आणि त्यानंतर ह्या घराच्या दुसऱ्या बाजूला इथं आम्ही तुम्ही बघू शकता ही बाजू अशी मोकळी का इथं झाडं का नाही, कारण ही सगळी ड्रेनेजची बाजू आहे. ड्रेनेजचे पाईप गेलेले आहेत. तर इथं सुद्धा असं कपडे धुण्यासाठी दगड एक मी असा रोवून घेतलेला आहे खाली कामाच्या वेळेसच, म्हणजे कपडे धुवायला बरं पडतं. आणि आपल्याला कसं आहे घसरा देऊन कपडे धुतल्याशिवाय काय आवडतच नाही कपडे, त्याच्यामुळे मी इथं एक दगड बसवून घेतला आहे. आणि कधी-मधी भांडे पण घासत असते मी इथं. तर असं इकडं मी पाण्याचे नळ पण काढून घेतलेत. गरम पाण्याचा नळ, त्यानंतर थंड पाण्याचा नळ, असे 2 नळ काढलेत इथं पण. तर तुम्ही बघू शकता ड्रेनेजचे सगळे पाईप ह्याच साईडला गेलेत, त्यामुळे इकडं झाडं नाही लावलेली मी. आणि जिन्याखाली इकडून एक म्हणजे किचनमधून दरवाजा येतो. तर इथं दरवाजा काढलाय म्हणजे भांडे वगैरे लगेचच्या लगेच तिथं घासायला घेता येतात बाहेर. आणि किचनच्या समोरचं गार्डन तर तुम्हाला मी दाखवलं. त्यानंतर आले मी पुन्हा पोर्चमध्ये. सगळ्या घराला वेढा मारून मी पोर्चमध्ये आले पुन्हा. तर चला आता आपण जाऊया हॉलमध्ये. तर तुम्हाला मी हॉल दाखवते आता. तर तुम्ही बघू शकता हा माझा सागाचा दरवाजा आहे. त्याला मी असं सूर्याची प्रतिमा लावलेली तांब्याची. आणि असं थोडंसं सजवून ठेवत असते, म्हणजे कसं आपल्याला एकदम पॉझिटिव्ह फील होतं. आणि दरवाजाच्याच बाजूला हॉलमध्ये जाताना डाव्या हाताला खूप मोठी शिवाजी महाराजांची राज्याभिषेकची फ्रेम लावलेली आहे मी. तर याचासुद्धा मी व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे. ती कशी कशी बनवली, काय बनवली, किती खर्च आला, त्याबद्दल डिटेल मी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशी फ्रेम लावलेली हॉलमध्ये आम्ही. तिच्यामध्ये लाईट पण आहे, तर लाईट लावली खूप भारी दिसते ती फ्रेम. जी घरामध्ये पहिली व्यक्ती येईल ना तिचं लक्ष त्या फ्रेमकडे जातं आणि सगळेच जण खूप छान बोलतात. आणि इथून तो पडदे लावलेले दिसत आहेत ना, तर तिथून तो दरवाजा जातो किचनकडे, आमच्या बेडरूमकडं. तिथं असे पडदे लावलेले आहेत मध्ये आम्ही. त्यानंतर इथं टीव्ही युनिट बनवला आहे. तर हा सुद्धा फर्निचर बनवलं ना आम्ही त्यावेळेसच बनवून घेतलेला आहे. तर असं थोडेसे छोटे छोटे शोपीस मी त्याच्यामध्ये ठेवलेत आणि लाईट लावलेली वरतून, तर एकदम छान वाटतं. आणि टीव्ही आमची जुनीचे, पहिला आम्ही रो हाऊसिंगमध्ये आमचं घर होतं ना केडगावमध्ये, तर त्या भिंतीला सूट होईल तसा आम्ही टीव्ही घेतला होता. पण आता इकडं आलो राहायला तरी पण आम्ही काही टीव्ही बदलला नाही. म्हणलं त्यावरती काय आम्ही कॅमेरेच लावून देतो, टीव्ही कोणी बघतच नाही आजकाल, सगळ्यांकडे मोबाईल असतात. त्यामुळे आम्ही काही केबल वगैरे काहीच नाही घेतलेलं. तर असा टीव्ही आमचा पहिलाच तिथं मी लावून दिलेला आहे टीव्ही युनिटमध्ये. आणि असं थोडं-थोडं मी म्हणजे सजावट केलेली आहे, छोटे-छोटे असे शोपीस वगैरे ठेवून. आणि या खिडकीला आहे ना वेगळाच असा पडदा लावून घेतलेला आहे. तर असा तो दोरीने वडायचा असतो ना तो पडदा आहे. म्हणजे कर्टन असतात ना ते असे साईडला करायचे, ते नाही घेतले, ते नाही लावून घेतले मी. त्याने असं सगळी खिडकीनं झाकल्या जाती. आणि त्यामुळं मग असं घेतलंय, असं लावून घेतलंय आम्ही. आणि हॉलमध्ये या यल कॉर्नरमध्ये यल साईजचाच आम्ही सोफा बनवून घेतलाय. तर हा सुद्धा आम्ही घरीच बनवून घेतलाय फर्निचरवाल्याकडून. आणि जे कुशन बनवतात ना त्यांच्याकडून हे कुशन बनवून घेतलेत, बसून घेतलेत त्याला. तर इथं दरवाजाच्या साईडला गणपती बाप्पांचा फोटो फ्रेम मी का लावली, कारण फौजी साहेबांनी ना फरच्या लावत होते ना पोर्चला, तर तेव्हा जी गणपती बाप्पांची फ्रेम येते ना ज्या फरचीला, तर त्यांनी ती बसून घेतलेली. तर बाकीचे सगळे बसवतात, भरपूर घरांना असती बघा. तर त्यांनाही माहीत नव्हतं, चांगलं नसतं, तर त्यांनी बसून घेतली. त्यानंतर मग मी ब्राह्मणांना विचारलं, तर ते बोलले की घराच्या बाहेर जाताना गणपती बाप्पांची फ्रेम नसू नये, त्याच्या तुम्ही बसवलीच आहे, तर त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे घरात येताना सुद्धा त्याच्या पाठीमागून घरामधून आतमधून तुम्ही एक गणपती बाप्पांची फ्रेम लावा, म्हणजे काय नाही होत. तर असं मी ऐकलं होतं, वाचलं होतं, त्यामुळे मी तपास केला आणि नंतर मग मी ती गणपती बाप्पांची फ्रेम लावली. तर हॉलमध्ये, घरामध्ये आम्हाला जास्त अशी गजबज नाही आवडत, त्याच्यामुळे मी एकदम सिंपलमध्ये हॉल मी सजवलाय. आता हॉल नंतर हॉलच्याच पाठीमागं लगेच माझं बेडरूम आहे. तर दरवाजातून आतमध्ये आल्या-आल्या असं माझं बेड आहे. आणि त्यानंतर बेडच्याच बाजूला एक खिडकी आहे आणि बेडच्या समोर असं एक टीव्ही युनिट बनवलं आहे छोटंसं. आणि त्याच्याच साईडला माझी मशीन आहे. तर पहिले मी ब्लाऊज शिवायची ना, तर माझी मशीन पण मी इथंच ठेवलेली आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला आता बेड दाखवते आणि बेडच्या साईडने तुम्ही बघू शकता असं बनवलेलं आहे. तर बेडच्या वरती असं थोडेसे शोपीस वगैरे काही असं ठेवण्यासाठी, त्यानंतर असं बेडच्या दोन्ही बाजूला आरशे येतं, त्यानंतर असं छोटे छोटे ड्रॉवर पण बनवलेले आहेत असं काही सामान वगैरे ठेवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता असं माझं बेड आहे. आणि हे बेड पण आहे ना फर्निचरचं काम केलं ना मी त्याच वेळेस बनवून घेतलं होतं. आणि आमच्या बेडरूमला आहे ना एकच खिडकी आहे, कारण बेडच्या समोर टॉयलेट बाथरूम आहे. कारण आमचं बेडरूम मास्टर बेडरूम आहे ना, टॉयलेट बाथरूम पण आहे आणि त्यानंतर मध्ये पलीकडून स्पेस आहे मधला, त्यामुळं एकच खिडकी काढता आली आणि खिडकीच्या वरून AC लावलेला आहे तुम्ही बघू शकता. तर अशी एकच खिडकी आहे आमच्या बेडरूमला आणि खिडकी उघडून दाखवते मी तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता मोगऱ्याची जाळी दिसते खिडकी उघडल्यानंतर. तर आता मोगऱ्याची कटिंग केलेली आहे ना, तर तो छान फुटन आता, त्यामुळे त्याला आता जास्त फुलं नाही येत. जेव्हा फुलं येतात ना तेव्हा खूप वास येतो खिडकी उघडल्यानंतर आतमध्ये बेडरूममध्ये. आणि खिडकीच्याच बाजूला आणि बेडच्या समोर इथं बेसिन बनवून घेतलेलं आहे आम्ही आणि बेसिनच्या खाली असे ड्रॉवर बनवून घेतलेले आहेत. आणि त्याच्याच बाजूला जिथं खाली चपला दिसतात ना, चपलासमोर तुम्ही बघू शकता हा दरवाजा आहे. तर इथं टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याच्याच बाजूला इथं छोटंसं टीव्ही युनिट बनवून घेतलेलं आहे. तर पहिलं कॉम्प्युटरची जी छोटी स्क्रीन होती ना आमच्याकडं तीच लावून घेतली आम्ही कॅमेऱ्यासाठी, कारण मोठी स्क्रीन कॅमेऱ्याची हॉलमध्ये आणि असं रात्रीचं उठलं ना काही वाजलं वगैरे ना तर हॉलमध्ये पळत जावं लागायचं असं पाहण्यासाठी. त्यामुळे बेडरूममध्ये सुद्धा अशी छोटी स्क्रीन लावून घेतलेली आहे आम्ही कॅमेरा पाहायला. आणि त्याच्याच बाजूला माझी मशीन ठेवलेली कपडे शिवायची. तर मी पहिलं ब्लाऊज शिवायची ना, तर ती मशीनसुद्धा मी आतापर्यंत तशीच ठेवली आणि मशीनच्या बाजूला इथं आमचं दोघांचं कपाट आहे. तर आमच्या बेडरूमला लागूनच मुलांचं बेडरूम आहे, तर ते पण दाखवते मी तुम्हाला, चला. तर मुलांच्या बेडरूममध्ये एंट्री केल्या इथं समोर दिसतं त्यांचं स्टडी टेबल असं बनवूनच घेतलेलं आहे आणि एक चेअर आहे त्यांची. त्यानंतर ही पेंटिंग जी बनवलेली आहे ना, तर तीसुद्धा मीच बनवलेली बरं का. आणि त्याच्याच बाजूला एक खिडकी आहे आणि पुन्हा बेड आहे तिथं आणि बेडच्याच वरती पुन्हा एक खिडकी आहे आणि असं फर्निचर बनवून घेतलेलं आहे आम्ही मुलांच्या बेडरूममध्ये पण. तर खिडकीमध्ये ते ब्लॅक ब्लॅक काय दिसते, तर ते आहे पाखरांचं घरटं. तर त्यांनी खूप इतकं मेहनतीने बनवले ना, तर त्याची मी साफसफाई केली मुलांच्या बेडरूमची, तरी पण ते मी घरटं काढलं नाही, म्हणलं राहू द्या. तर असं बेडरूम आहे मुलांचं. तर मुलांच्या बेडरूममध्ये पण असं फर्निचर बनवून घेतलेलं आहे. मुलांचं इथं कपड्यांचं कपाट आहे. तर दोन्ही मुलांचे दोन्ही बाजूला कपाटामध्ये कपडे राहतात आणि कपाटाच्याच बाजूला इथं मुलांचं ड्रेसिंग टेबल आहे. आणि आता बघा मुलांच्या बेडरूममधून बाहेर पडल्यानंतर समोरच लगेच माझं मंदिर दिसतं आणि त्याच्याच बाजूला किचन आहे. तर किचनमध्येच माझं मंदिर आहे आणि इथं स्पेसमध्ये तुम्ही बघू शकता असं बेसिन बनवलेलं आहे आम्ही. तर असं हॉलच्या दरवाजाच्या समोरच इथं बेसिन आहे आणि त्याच्याच बाजूला इकडं कोपऱ्यामध्ये दक्षिण दिशेला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. तर इथं इंडियन टॉयलेट बाथरूम बनवलेलं आहे आम्ही. असं कोणी पाहुणेरावळे आलं ना तर ते पण यूज करू शकतात. त्यामुळं असं कॉमन बनवलं इथं बाहेर. तर पाठीमागे एका ताईची कमेंट पण आली होती, की तुमचं टॉयलेट बाथरूम मंदिरासमोरच आहे का? तर नाही ताई, मुलांचं बेडरूम आहे ना, तर त्याला लागूनच इकडं दक्षिण दिशेला टॉयलेट बाथरूम आहे आणि मंदिरासमोर इथं ही बेसिन आहे तुम्ही बघू शकता आणि ती बेसिन पण इतकं लांब आहे ना स्पेसमध्ये. तर माझं मंदिर थेट किचनमध्ये आहे आणि बेसिनच्या वरती इथं काचेचं शेल्फ बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती असं आपलं वायफायचं राउटर ठेवलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला जो कप्पा दिसतोय ना त्यामध्ये आहे ना आपलं सेन्सरच्या मशीन, कॅमेऱ्याच्या मशीन हे सगळं त्या कप्प्यामध्ये आहे. कारण पहिलं आम्ही घराच्या कामाच्या वेळेसच सगळं लाईटीची फिटिंग करून घेतली ना, त्यावेळेसच ह्या सगळ्या वायरी तिथं काढून घेतलं होतं एका जागेवर. मग सगळ्या ज्या मशिनी आहेत ना त्याला जॉईंट करून आतमध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे वरती काही वायरी वगैरे दिसणार नाही. तर मधला स्पेस असा दिसतो आणि ही वॉश बेसिन आहे. वॉश बेसिनच्या खाली सुद्धा असं सगळं म्हणजे कव्हर करून घेतलेलं आहे. त्याच्या खाली असे कप्पे काढले, त्याच्यानंतर ड्रॉवर काढलेत असं छोटं-मोठं सामान राहण्यासाठी. तर असं मी इथं झाडं वगैरे रबराची जे झाडाची कटिंग केली होती ना, ते सुद्धा असं ठेवलं आहे आणि झाडाच्या कटिंग मला असं ठेवायचं नाद आहे, तर ग्लासमध्ये ठेवून देत असं छान वाटतं.
आणि वॉश बेसिन शेजारीच तुम्ही बघू शकता असं इथं स्टोरूम आहे. तर आपले हे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या लागत नाही, ज्या एकदम कधीमध्ये लागतात ना, त्यासुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत मी. आणि हे माझं किचनमधलं डायरेक्ट मंदिर दिसतं स्पेसमधून. आणि त्या स्पेसमध्येच तुम्ही बघू शकता अशा MCB बसवलेल्या आहेत सगळ्या लाईटिंगच्या. तर लाईटिंगचं सगळं कंट्रोल इथून या MCB मधूनच आमच्या घरातल्या सगळ्या लाईटिंगचं. आणि मंदिरासमोरच हे जे छोटंसं कपाट दिसतंय ना, याच्यामध्ये सगळं आपलं पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे. जे आपले पूजेचे भांडे, पूजेला मी जे म्हणजे देवांच्या खाली कपडे वापरते ते कपडे, म्हणजे जे सगळं साहित्य एक्स्ट्राचं आहे ना, ते त्याच्यामध्ये असतं. आणि तिथून इकडं डायरेक्ट जिना जातो वरती टेरेसवरती. आणि जिन्याखाली थोडा जागा होती, तर तिथं आम्ही हे इन्व्हर्टर आणि वॉशिंग मशीनला कनेक्शन काढलं होतं, तर ते ठेवलेलं आहे जिन्याखाली. तर हा जिना जातो आपल्या टेरेसवरती काही रूम वगैरे बनवलेलं नाही आहे, तर आपलं टेरेस किचन गार्डन बनवलेलं आहे. तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते. त्याआधी चला आपण आता किचन पाहू. तर किचनमध्ये एंट्री झाल्या माझं मंदिर दिसतं. तर मंदिरा शेजारी सुद्धा असं मी थोडंसं सजवलेलं आहे, त्या कारण मला देवांची सजावट करायला, साज शृंगार करायला खूप आवडतं. तर इथं माझं असं मंदिर आहे. तर फर्निचरचं मी काम केलं ना घरामध्ये, त्याच वेळेस मी फर्निचरवाल्याकडून असं मंदिर बनवून घेतलं होतं. तर तुम्ही बघू शकता असं मी फर्निचरमध्येच बनवलं होतं. आणि त्याच्यानंतर हे ॲक्रेलिक बसवलेलं आहे त्याला. तर किचनमध्ये एंट्री केल्या माझं मंदिर दिसतं. आणि मंदिराच्याच बाजूला इथं असं माझा किचन आहे, एल साईजचा मोठा किचन बनवून घेतलेला आहे. कारण पहिल्या घरामध्ये राहत होते ना मी, तिथं किचन थोडासा किचन वाटा बारीक होता ना, तर इथं घराचं काम चालू झालं ना, मी पहिलं सांगितलं होतं मला किचन वाटा खूप मोठा लागतोय. आणि त्याच्या खाली पण अशा ट्रॉल्या वगैरे सगळं बनवून घेतलेलं आहे मी. आणि असे ओपन कप्पे पण आहेत, त्याला झाकणं बनवून घेतलेत, म्हणजे आपले पिठाचे डबे वगैरे सगळं त्याच्यामध्ये राहतं. आणि किचनला अशा 2 खिडक्या काढलेल्या आहेत आम्ही, म्हणजे दोन्ही खिडक्या स्वयंपाक करताना उघड्या करून दिल्या की हवा छान पास होती. आणि मग ते जास्त आपलं किचन मेंचट पण होत नाही. तर किचनला असं चिमणी वगैरे काहीच नाही बसवलेलं. तर असं माझं छोटंसं किचन आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं कोपऱ्यामध्ये फ्रीज आहे. फ्रीजवरती जो मोरावळा बनवलेला आहे त्याची एक बरणी आहे, लोणच्याची एक बरणी आहे. आणि इकडं सगळं वरती असं पॅक करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पण आपलं एक्स्ट्राचं जे पहिल्या लग्नाच्या माझ्या टिपा, हांडे, हे ते डब्बे, बरेच एक्स्ट्राचं सामान, भांडे त्याच्यामध्ये राहतात. इथं छोटीशी क्रॉकरी बनवून घेतलेली आहे, म्हणजे आपलं काचेचे भांडे वगैरे, काचेचे ग्लास हे ते राहतं. त्याच्या खाली इथं छोटंसं काउंटर बनवलं आहे. तर त्याच्यावरती माझे मिक्सर राहतात. आणि जे कप आहेत ना खाली काउंटरच्या खाली, तर त्याच्यामध्ये माझा किराणा राहतो सगळा. तर असं माझं छोटंसं किचन आहे. तर पाठीमागं पण मी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या किचनची सुबक मांडणी. तर त्या व्हिडिओला काही ताईंच्या कमेंट आल्या होत्या की थोडीशी गजबज झाली, शेल्फ जास्त झालेत. तर त्यांनी सांगितल्यानुसार मी मग काही शेल्फ कमी केलेत आणि थोडीशी गजबज कमी केली. तर ताई मला खूप छान छान कमेंट करतात. तर मी ते नुसतं वाचून सोडतच नाही, तर त्याला मी कमेंटला रिप्लाय पण देत असते. आणि त्या सांगतात ना सगळ्या ताई, सजेशन देतात ना, तर ते मी फॉलोसुद्धा करत असते बरं का ताईंनो. तर आपण जाऊया आता टेरेसवरती. तर असा जिना आहे. आणि आता जिन्यावरून आपण वरती जाऊ टेरेसवरती. तर टेरेसवरती आम्ही गार्डन बनवलं छोटंसं, तर ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला, चला. तर तुम्ही बघू शकता जिना चढून वरती आल्या सगळा किती भारी व्ह्यू दिसतोय आमच्या टेरेसवरून. तर आमच्या घराच्या पलीकडे आहे ना, असं म्हणजे कवचित आता घरं थोडे झालेत. इकडं जास्त येतं आणि पलीकडं सगळं वावरं अजून मोकळेच येतं. तर आमचं घर झालं ना, आम्ही बांधलं ना इथं, तर आमच्या आसपास असे घरच नव्हते. सगळ्या येड्याबावळी होत्या आणि सगळं मोकळंच होतं. जसं इकडं दिसतंय ना मोकळं असं, तर असंच मोकळं होतं. आता एवढ्या 2-2.5 वर्षात इतके घरं झालेत. हे खालचं घर जे 2 दिसतेत ना, ते सुद्धा आत्ताच झालेत. तर इकडं समोर दिसतेत ना, तुम्ही बघू शकता. ही बिल्डिंग, त्यानंतर हे घरं सगळे आत्ता झालेत. आम्ही इकडं राहायला आलो त्यावेळेस सगळं मोकळं होतं. तर तुम्ही बघू शकता असं मस्त एकदम हिरवंगार वाटतं टेरेसवरती आल्यावरती. आणि एकदम मन रमवून जातं. तर असे आम्ही इथं तुम्ही बघू शकता पाण्याचा नळ पण काढलेला आहे झाडांना पाणी देण्यासाठी. त्यामुळे मी टेरेसवरती झाडं लावलेत. तिथल्या तिथं लगेच पाणी देता येतं त्यांना. तर ह्या गोण्यांमध्ये सुद्धा मी माती आणली होती ना, त्याच्यामध्ये असं कोथिंबीर वगैरे उगायला लावली. आणि फौजी साहेबांनी असे हे ट्रे वगैरे आणून ठेवलेत भाज्या वगैरे लावण्यासाठी. इथं आमचं सोलर आहे. आणि सोलरच्याच बाजूला इथं एकदम मोठा म्हणजे जी पाण्याची टाकी असते ना, ती अर्धी कापलेली फौजी साहेबांनी आणली होती भंगारामधून. त्याच्यामध्ये माती भरली मी. आणि त्याच्यामध्ये अशी कोथिंबीर आणि मेथी टाकलेली उगायला. ती पण किती छान झाली तुम्ही बघू शकता. आणि मध्यभागी एक मोठी मिरची लावलेली आहे. 2-3 रोपं होते ते खोचून दिलेत, तर ते दुसरीकडे लावायचे आहेत.
आणि एका टपामध्ये तुम्ही बघू शकता कमळाचं झाड तयार केलंय मी. घरीच बी अशी पाण्यामध्ये टाकली होती मी, त्याच्यापासून मस्त झाड तयार झालंय. तर चला पलीकडे जे झाड आहेत ना ते पण मी तुम्हाला दाखवते आता. आणि मध्ये-मध्ये काम चालूच असतं गार्डनचं ना, तर अशी गोणीमध्ये माती वगैरे आणून ठेवलेली फौजी साहेबांनी. त्यानंतर बादल्या हे असं ठेवलंय साईडला. आणि ह्या मोठाले कॅरेट आहेत ना, याच्यामध्ये सुद्धा असं मिरच्या, कोथिंबीर, पालक, गलंड्याची रोपं लावलेत. तर मेथी पण छान उगून आली आता वरती. तर असे कॅरेट हे आहेत ना फौजी साहेबांनी भंगारातून आणलेत. जे भंगाराचं दुकान असतं ना मोठं, जिथं सगळं भंगार गोळा होतं, तर तिथून असे ट्रे आणलेत फौजी साहेबांनी आणि त्याच्यामध्ये असं भाजीपाला वगैरे लावलंय. तर हे बघा असं मस्त झाडं झालीत आता. तर आपले टेरेसची जी कठड आहे ना, मधली भिंत आहे त्याच्यावरती अशा ग्रो बॅग आणि कुंड्या लावून दिल्यात झाडांच्या. भाजीपाला पण लावलाय. तर ही बाज पण बनवून घेतली होती उन्हाळ्यात आम्ही माझ्या भावाला झोपायला. तर तो टेरेसवरती झोपायचा उन्हाळ्यामध्ये. खूप गरम व्हायचं तर. आता घरातच झोपतो म्हणा. तर असं आम्ही हे मकडीचं जाळं आणि छत बनवून घेतले झाडांसाठी. तर असं दोरीने मकडीचं जाळं वरती का बनवले? कारण त्याच्यावरती वेल लावून द्यायचेत आणि मस्त हिरवं करायचे सगळं. उन्हाळ्यामध्ये ग्रीन नेट लावू त्याला. पण आता पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये असं मस्त वेल लावून देऊ वरती. आणि असं भाजीपाला पण लावलेला आहे तुम्ही बघू शकता. तर ते पाण्याच्या बॉटल असतात ना जार, तर ते कापून फौजी साहेबांनी मस्त त्याचे गमले बनवलेत. त्याच्यामध्ये कोबी, वांगे, मिरच्या असं लावलंय. आणि ग्रो बॅग मागवलेले आहेत ऑनलाईन ना, तर त्याच्यामध्ये पण असं कोथिंबीर, मेथी, त्यानंतर टोमॅटो, पालक असं बरचसं लावलेलं आहे. आणि इकडं वरती पण ग्रो बॅग ठेवलेत ना, तर याच्यामध्ये कारल्याचा वेल, भोपळ्याचा वेल, दोडक्याचा वेल हे आलेत. त्यामुळे ते वरती ठेवलेत म्हणजे ते मकडीचं जाळं बनवलंय ना, त्याच्यावरती ते वेल जातील आणि खूप छान वाटेल. आता हे बघा ग्रो बॅगमध्ये सुद्धा कोथिंबीर लावली होती ना मी, कोथिंबीर, मेथी खूप भारी आली. आणि छोटे-छोटे कॅरेट आहेत ना, त्यामध्ये सुद्धा वांग्याची रोपं, मिरच्याची रोपं मस्त आलेत. याच्यामध्ये पालक आली, टोमॅटो. तर असं टेरेसवरती आम्ही म्हणजे वरती एक पण रूम नाही काढलेलं, सगळं टेरेस मोकळंच होतं. तर झाडांच्या कुंड्या खाली भरपूर झाल्या होत्या. आम्हाला झाडांची खूप आवड आहे ना, तर हे झाडं आणि ते झाडं आणि असे भरपूर झाडं झाले होते आणि सगळं खाली किचनच्या समोर गच्च भरलं होतं. त्यामुळं म्हणलं वरती आपण टेरेस किचन गार्डनच बनवू. थोड्याफार भाजीपाला पण होईल आणि आपली हौस पण पूर्ण होईल. त्यामुळं आम्ही ना सगळे झाडं वरती आणले आणि असं मस्त सजवलं इथं. तर खालची पण झाडं दिसते तुम्ही बघू शकता सगळं हिरवं-हिरवंगार झाले खाली. आणि हा नागवेलीचा वेल आहे ना वरती आलाय ना, तर किती भारी वाटतंय तुम्ही बघू शकता. सगळा भिंतीला पकडत-पकडत तो असा वरती आलाय. आणि त्याच्या शेजारी मी मधुमालतीचा वेल लावला होता, तर तो पण वरती आलाय. तर असं 2-3 वेल एकत्र आलेत. खूप भारी वाटतेत. तर ताई दादांनो 1-1.5 वर्ष झालं तेव्हा मी होम टूरचा व्हिडिओ शेअर केला होता. तर त्यालाही खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांनी. आणि बऱ्याचशा कमेंट येत होतं की तुमचा प्लॉट किती आहे, बांधकाम किती आहे, कसं आहे, काय सगळं. तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला. तर ताई दादांनो पाठीमागच्या वर्षी म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी मी होम टूरचा जो व्हिडिओ अपलोड केला होता, त्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर बदल दिसला असेल. तर म्हणजे व्हिडिओमध्येच नाही तर माझ्या बोलण्या चालण्यामध्ये सुद्धा तुम्हाला बदल दिसला असेल. कारण मी तेव्हा चॅनल नवीन चालू केलं होतं आणि अजिबात कॉन्फिडंट नव्हता. कसं बोलावं, काय बोलावं हे सुद्धा काही सुचत नव्हतं. असं घाबरत-घाबरतच मी तो व्हिडिओ बनवला होता. तर 1-1.5 वर्षाचा व्हिडिओ टाकला होता मी. त्याची सुद्धा लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की चेक करा. तर माझ्या बोलण्या चालण्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. तर थोडीशी बोली वेगळी वाटेल तुम्हाला. कारण मी तेव्हा YouTubeवरती नवीनच होते. तर प्लीज काही वाटलं तर समजून घ्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा ताई दादांनो. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.